विशेष। नमस्कार, मी विशाल परदेशी। महाराष्ट्र विशेषमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। राज्य सरकारनं जनतेकरता घेतलेले लोकोपयोगी निर्णय आणि राज्यातल्या वेगवेगळ्या प्रकल्पांबद्दलच्या सकारात्मक घडामोडी आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र विशेषमध्ये। चला सुरुवात करूया। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने नुकतेच विविध क्षेत्रांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले। नागपूरच्या काटोल इथे शासकीय उद्यान विद्या महाविद्यालय सुरू होणार असून दरवर्षी 120 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल। यामुळे विदर्भातील फळ भाजीपाला प्रक्रिया आणि संशोधनाला मोठा वाव मिळणार आहे। तसंच आपत्ती व्यवस्थापन मजबूत करण्यासाठी पुण्याच्या मावळ इथे एनडीआरएफच्या कायमस्वरूपी तळासाठी 3 हेक्टर जमीन मंजूर करण्यात आली आहे। राज्यातील 177 आकांक्षित तालुक्यांच्या विकासासाठी प्रत्येकी 5 कोटी रुपयांचा निधी दिला जाईल। तर नवीन कायद्यानुसार लोकायुक्त कार्यालयाचे अधिकार वाढल्यानं तिथे 143 पदांच्या वाढीव आकृतीबंधास मान्यता देण्यात आली आहे। महाराष्ट्राला 2030 पर्यंत $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्याकरता राज्य सरकार आता ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे। स्थावर मालमत्तांचं सुप्त मूल्य ओळखून त्यांचा सार्वजनिक हितासाठी वापर करण्यासाठी डेल्टा कायदा आणण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। असा कायदा करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलंच राज्य ठरणार आहे। या कायद्यामुळे जमिनींचे टोकनायझेशन करून डिजिटल व्यवहार होतील। यामुळे खरेदी विक्री आणि बँक कर्जाची वेळखाऊ प्रक्रिया अत्यंत वेगात होईल। कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी एसीबीआय, बीएसई, एनएसई आणि या क्षेत्रातील तज्ज्ञांची समिती स्थापन केली जाणार असून यामुळे राज्याचा महसूलही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे। मराठी भाषेचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी राज्य सरकार आता ठोस कृती आराखडा राबवणार आहे। सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या राज्य मराठी विकास संस्थेच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्ट निर्देश दिले। या बैठकीत मराठी भाषेच्या प्रसारासाठी अनेक मोठे निर्णय घेण्यात आले। पुस्तकांचं गाव उपक्रम, आदिवासी आणि सीमावर्ती भागातील शाळांपर्यंत नेणं, लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जागतिक मराठी केंद्र उभारणं आणि तंजावर इथल्या 15 लाख मोडी दस्तऐवजांचं डिजिटायझेशन करणं या कामांना गती दिली जाणार आहे। पुण्यातील रोजची ट्रॅफिकची कटकट आता लवकरच संपणार आहे। पुणे, शिरूर, तळेगाव, चाकण आणि हडपसर, यवत या 3 मुख्य रस्त्यांवर नवीन उड्डाण पूल उभारले जात असून नुकतंच याचं भूमिपूजन पार पडलं। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं असून यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि इतर मंत्री उपस्थित होते। या पुलांवरूनच पुढे मेट्रो नेण्याचं नियोजन आहे, ज्यामुळे मेट्रोचा खर्च 40% वाचेल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2030 पर्यंत पुणे हे देशातील अत्यंत आधुनिक शहर बनेल असा विश्वास दाखवला। संत परंपरेचा वारसा जपत महाराष्ट्रातील धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत परभणीचे श्री संत जनाबाई तीर्थक्षेत्रासाठी 48.55 कोटींचा विकास आराखडा, अमरावतीचे श्री संत गाडगेबाबा समाधीस्थळ विकासासाठी 25 कोटी आणि नागपूरच्या काटोल इथल्या श्री चक्रधर स्वामी मंदिर परिसरासाठी 41.75 कोटी मिळून एकूण 115 कोटी रुपयांच्या सुधारित विकास आराखड्यांना मंजुरी देण्यात आली आहे। या निधीतून भव्य दर्शन मंडप, गोदावरी घाट विकास, कीर्तन सभागृह, यात्री निवास आणि वाहनतळ यासारख्या आधुनिक सुविधा उभारल्या जातील। क्वांटम कॉम्प्युटिंग आणि एआय सारख्या डीप टेक तंत्रज्ञानात जग वेगाने पुढे जात आहे। या बदलांशी जुळून घेण्यासाठी महाराष्ट्रात मजबूत इकोसिस्टम तयार केली जाईल, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे विद्यापीठातील एका कार्यक्रमात केलं। या तंत्रज्ञानाची जागतिक बाजारपेठ पुढील 5 वर्षात $16 ट्रिलियन वर पोहोचणार आहे। लहान उद्योगांना म्हणजेच MSME याचा फायदा व्हावा म्हणून सरकार नवीन प्लॅटफॉर्म्स उपलब्ध करून देणार आहे। तसंच पुढील 2 ते 3 वर्षात सुमारे 5000 तरुणांना क्वांटम कॉम्प्युटिंगचं प्रशिक्षण देण्याचं आणि महाराष्ट्राला ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हब बनवण्याचं ध्येय शासनानं ठेवलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून नगर विकास विभागाने अर्बन चॅलेंज फंड अभियानाचा ऐतिहासिक शासन निर्णय जारी केला। या अभियानाअंतर्गत राज्यातील सर्व 423 शहरांमध्ये तब्बल 44,800 कोटी रुपयांचे विकास प्रकल्प उभारले जातील, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली। 2025 ते 2031 या कालावधीत राबवल्या जाणाऱ्या या योजनेमध्ये पाणी, स्वच्छता, वाहतूक कोंडीमुक्त रस्ते, जुन्या शहरांचा पुनर्विकास आणि पूर प्रतिबंधक प्रकल्पांवर भर दिला जाईल। विशेष म्हणजे 1 लाखांपेक्षा कमी लोकसंख्येच्या लहान शहरांनाही कर्जाची हमी देऊन बाजारातून निधी उभारणं सुलभ केलं जाणार आहे, ज्यामुळे महाराष्ट्रातील शहरं खऱ्या अर्थानं स्वावलंबी बनतील। आज महाराष्ट्र विशेषमध्ये इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा।